विदर्भ मराठवाड्याला जोडणारा पैनगंगा नदीवरील पूल 24 तासांपासून पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली आहे। विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटलाय। वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत। गेल्या 24 तासांपासून हा पूल बंद असल्याने वाहनधारकांना उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे। प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नसल्याचं वाहनधारकांचं म्हणणं आहे। परंडा भूमी अभिलेख कार्यालयाला इमारत मालकाने इमारतीचे भाडे थकल्याने टाळे ठोकले। सकाळी 11 वाजल्यापासून अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, नागरिक कार्यालयाबाहेर ताटकळत थांबले तर मागील 15 दिवस अशाच प्रकारे या इमारतीला जागा मालकाने टाळे ठोकले। मागील 2 दिवसात धाराशिव जिल्ह्यातील कळंब, लोहारा, उमरगा, बाशी या तालुक्यात 70 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय। परंडा आणि भूम या तालुक्यात 39 आणि 44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अतिवृष्टी झालेल्या या 14 मंडळातील उडीद आणि मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अतिवृष्टी झालेल्या 14 महसूल मंडळातील मूग 11,288 तर उडीदाचा 48,338 हेक्टरवरील क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीला पहाटे 4 वाजता अचानक पूर आलाय। यामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे। अनेकांची दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय। रस्ता देखील पाण्याखाली गेल्यानं वेळीच मदत कार्यात अडथळे आले तर वरणगाव शहरातील नदीपात्रालगत असलेल्या व्यापारी संकुलात पाणी शिरून व्यावसायिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलनाचं हत्यार हाती घेतलंय। मंगळवारी सकाळपासून सांगली जिल्ह्यातील अनेक एसटी डेपोमधून आंदोलन सुरू करण्यात आलंय। ठिकठिकाणी एसटी कर्मचारी कामावर आले नसल्याने अनेक डेपोमधून दैनंदिन सुटणाऱ्या बसेस या थांबाव्या लागल्यात। चालक वाहक कामावर आले नसल्याने सांगली, मिरज, जत, शिराळा आदी डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव रणजीबुवा तलाठी सजावरील तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून खून केल्याप्रकरणी आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण वसमत तालुक्यातील आंबेडकर प्रेमी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये मारेकऱ्यांना फाशी दिलीच पाहिजे अशा घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी घटनेच्या वतीने 28 ऑगस्टपासून राज्यातील सर्व नगर परिषदांमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। संप असला तरी मात्र आपत्कालीन सेवा या सुरू ठेवण्यात आल्या आहेत। मात्र राज्य सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। दरम्यान राज्य सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिला। महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। दरम्यान गेल्या महिनाभरापूर्वी प्रमुख मागण्यांच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने साताऱ्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्याने प्रवाशांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय। महाबळेश्वर, वाई, वडू जागार बंद ठेवला गेलाय, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत। उमरगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले। सोयाबीनला 7,000 हमीभाव द्या, 12 तास विद्युत पुरवठा करा, कर्जमाफी द्या, वाढत्या बलात्काराच्या घटनेवर कठोर कारवाई करा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठीही एसटी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। या बंदमध्ये नांदेड जिल्ह्यातील एसटी बस कर्मचारी सहभागी झाले आहेत। सकाळपासूनच नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून एकही बस बाहेर गेली नाहीये। बसची चाकं थांबल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय। प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे। सद्यस्थितीत बसेस सेवा सुरू आहेत।
मात्र नेहमी सकाळच्या वेळी नागपूरच्या मुख्य बसस्थानकांवर बसेसची वर्दळ असते, परंतु आंदोलनामुळे बऱ्याच बसेस थांबून असल्याने स्थानकावर सुकसुकाट पाहायला मिळतोय। नागपूर बसस्थानकातून नियमित 1200हून अधिक बसेस चालत असतात, मात्र या आंदोलनामुळे फक्त मुक्कामी आलेल्या गाड्या सुरू आहेत आणि इतर बंद असल्याची माहिती आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिली आहे। एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभरात 13 एसटी कामगार संघटना धरणे आंदोलन करतायत। हे धरणे आंदोलन असून एसटीचा संप नाहीये असं देखील या एसटी कामगारांकडून सांगण्यात येत आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर सर्व बस सेवा सुरळीत आहेत। आज दुपारपर्यंत या संघटनांच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा या कामगार संघटनांनी व्यक्त केली होती। एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। विविध प्रलंबित मागण्यांकरता एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। अहमदनगर जिल्ह्यातील सर्व डेपो एसटी कामगारांचा संपात सहभागी झालेत। सरकारला अंतिम इशारा देत एसटी कामगारांनी संपाचं अस्त्र उपसलंय। एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरावर आणि व्यवस्थापनावर भर देणाऱ्या 7 योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आहे। या योजनांवर केंद्र सरकारचे जवळपास 14,235 कोटी 30 लाख रुपये खर्च होणार आहेत। शेतीच्या उत्पादनातील पोषण वृद्धीसह कडधान्य, तेलबिया तसेच फलोत्पादन वाढवण्यासाठी संबंधित या योजना असतील। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। मंडळातील गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मोठ्या मूर्त्यांना मूर्तिकार शेवटचा हात फिरवतायत। धुळे शहरातील मोहाडी परिसरामध्ये परप्रांतीय मूर्तिकार दरवर्षी येऊन मंडळातील गणेश मूर्त्या 3 फुटापासून ते 10 फुटापर्यंत बनवत असतात। यंदाच्या वर्षी पीओपी तसेच रंग महाग झाल्याने 20% मोठ्या मूर्त्या महाग झाल्यात, परंतु मंडळांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मूर्त्या घेण्यात येत आहेत। मूर्तिकारांकडून यावर्षी अयोध्येतील प्रभू श्रीराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज, लालबागचा राजा या वेशभूषातील मूर्त्या बनवण्यात आल्या। पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार प्रसाद गोसावी यांचे रविवार 1 सप्टेंबर रोजी निधन झाले। 2.25 महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। मृत्यूवर मात करतील असं वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले। या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयव दान करणारे पहिले पत्रकार ठरले।